थ्रीबीज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, बिहारची जातनिहाय जनगणना यावर बऱ्याच काळापासून म्हणजे या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून सातत्यानं वाद सुरू होते. 7 जानेवारी ते 21 जानेवारी 2023च्या दरम्यान ही बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात झाली होती. परंतु त्याविरोधात हायकोर्टामध्ये तिथल्या उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आणि त्यानंतर त्या आव्हानाला राज्य सरकारने सामोरं जात ती परवानगी मिळवली आणि जातनिहाय जनगणना बिहारमध्ये सुरळीतपणे सुरू झाली आणि ती आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती संपूर्णपणे पार पडली. आता तिची आकडेवारी यायला सुरुवात झालेली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या ही 63.3% म्हणजे सर्वात जास्त. म्हणजे ज्या बिहारमध्ये राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादातून ज्यांनी घोषणा केली होती की पिछड़ा पावे 100 में 60, म्हणजे बिहारच्या लोकसंख्येमध्ये पिछडा जो आहे, ओबीसी जो आहे तो 100त 60 आहे असाच त्या घोषणेचा अर्थ होता आणि म्हणून त्याला 100त 60 जागा मिळाल्या पाहिजे ही त्यांची घोषणा होती. आणि आता नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जातनिहाय जनगणना केली आणि त्या जातनिहाय जनगणनेचे निष्कर्ष आले. या जातनिहाय जनगणनेमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे जातीची ती यादव या जातीची आहे आणि ती आहे एकूण 14%. आणि उच्च जातीयांची जी संख्या आहे ती ब्राह्मणांची नेहमीसारखी 3.5% आहे, भूमिहारांची जवळपास 2.5%पेक्षा थोडी अधिक आहे आणि राजपूत समुदायाची देखील जवळपास 3.5-4% एवढी लोकसंख्या या राज्यामध्ये आहे. ज्या जातीतून नितीश कुमार येतात, कुर्मी, त्या जातीची लोकसंख्या साधारणतः 2.25% एवढी आहे. आता ही जातीची समीकरणं जर आपण पाहिली आणि राजकीय सत्ता पाहिली तर जातीच्या समीकरणानुसार जर राजकीय सत्ता ठरत असतील तर मग बिहारमधलं ही समीकरणं आपल्याला नेमकी काय दाखवतात. खरं तर या देशामध्ये म्हणजे सर्वात पहिली जी सुधारणा सामाजिक पातळीवर जी झाली ती महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज या चळवळीने किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळात जी झाली आणि त्या चळवळीला पुढे सत्यशोधक समाज ज्याला आता 150 वर्ष होत आहेत. या सत्यशोधक समाजाचं विलिनीकरण एकेकाळी जे.धे. जवळकरांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये झालं आणि ज्या मराठा समाजाला आपण मधल्या काळामध्ये रुलिंग कास्ट म्हणजे सत्ताधारी जात म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष पाहिलं, दीर्घकाळ पाहिलं, आता त्यांचा आरक्षणाच्या मागणीचाही प्रश्न पुढे आला आहे. बिहारमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी वरच्या जातींचे सरकार कायम असायचं, परंतु त्या ठिकाणी जेव्हा राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वातला समाजवाद पुढे आला आणि त्यांनी पिछड़ा पावे 100 में 60 हे आंदोलन जेव्हा उभं केलं तेव्हा या आंदोलनाच्या माध्यमातून तिथल्या खालच्या जाती समूहांना ही राजकीय सत्ता मिळाली. आणि तोच प्रकार म्हणजे लोहियांच्या आंदोलनातच मुलायमसिंग यादव होते आणि त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये देखील तिथं ओबीसींपर्यंत राजकीय सत्ता आली. ज्या ओबीसींची लोकसंख्या म्हणजे यादव समुदायाची लोकसंख्या तिथं फक्त 8% आहे, परंतु त्यांना त्या ठिकाणी राजकीय सत्ता मिळाली. सत्ता मिळण्याचं जे गणित आहे या देशामध्ये, राजकीय सत्ता मिळण्याचं आणि मिळवण्याचं, हे गणित जातीच्या निकषावर कमी आहे, हे विचारांच्या निकषावर अधिक आहे. इंग्रज ज्या काळात भारतामध्ये होते तर त्या काळात इंग्रजांनी शिक्षण असेल, या ज्या सामाजिक सुधारणा छोट्या मोठ्या ज्या सुरू केल्या, ज्या हिंदू धर्म व्यवस्थेअंतर्गत होत्या, त्या सुधारणातून समाजातील एक दबलेला वर्ग याला शिक्षण मिळालं, तो विचार करायला लागला, तो चळवळी करू लागला, चळवळीमधून आपला इतिहास शोधू लागला, आपला इतिहास शोधून आपल्या अस्मिता आपण नेमकं कोणत्या विचाराच्या दिशेने जावं हे तो ठरवू लागला. आणि म्हणून जसं जसं त्याला विचार करायला लागला तसा तसा तो महापुरुषांच्या सान्निध्यात यायला लागला, जे परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपल्याला दिसतात. आणि म्हणून सबंध भारताची आपण जर एक छाननी केली किंवा एक कटाक्ष टाकला तर निश्चितपणे आपल्याला सगळ्या राज्यांमध्ये म्हणजे केरळपासून तर काश्मीरपर्यंत जरी आपण सगळी राज्य पाहिली, नजरेखालून घातली, मध्यंतरीच्या 70च्या दशकानंतर
किंवा 80च्या दशकानंतर प्रत्येक राज्यामध्ये एक नवा विचार, नव्या अस्मिता, नव्या चळवळी उभारू लागल्या आणि राजकीय सत्तेमध्ये बदल होऊ लागले आणि त्या राज्यातील रुलिंग कास्ट ज्या आहेत, ज्या सत्ताधारी जाती होत्या, त्या जातींनाही हादरे बसले आणि सत्ताधारी जातींना एकेकाळी पोचणारे तत्कालीन मोठे पक्ष, आजचे सत्तेत फार कमकुवत झालेले असतील, काँग्रेससारखा पक्ष, परंतु या काँग्रेस पक्षानेही हे जे काही केलेलं होतं, जे काही पोचलं होतं, हा एक प्रकारे जाती समूहांचा, म्हणजे याला कॉम्रेड शरद पाटलांसारखे विचारवंत बहुस्तर सत्ताक पद्धती म्हणायचे, की प्रत्येक जातीतला एक माणूस घ्यायचा, त्याला नेता बनवायचा, त्याला त्या जातीसमोर उभा करायचा आणि त्या जातीची मतं आपल्याकडे घ्यायची. हीच आता रणनीती भारतीय जनता पक्षासारखे किंवा इतर कुठलेही पक्ष आता अवलंबतात. परंतु या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर परिवर्तनाच्या चळवळींमध्ये जो समूह जोडतो तो ज्या जातीचा समूह असेल सुरुवातीला, त्या जातीच्या हातात नक्कीच सत्ता येते. कारण परिवर्तनाच्या चळवळी ह्या केवळ अस्मिता व्यक्त करत नाही, तर आपला कैवार हा कोणाच्या प्रती आहे, कोणत्या समूहाच्या प्रती आहे. त्यामुळे समाज व्यवस्थेतल्या दबलेल्या कुचलेल्या समाजाप्रती जेव्हा आपला कैवार तो विचार व्यक्त करतो, त्या चळवळी व्यक्त करतात, तेव्हा त्या चळवळी आणि त्या राजकीय पक्षांना निश्चितपणे राजकीय सत्ता हातात घेण्यापर्यंतचं यश नक्कीच मिळतं. आणि म्हणून भारतात जर आपण पाहिलं प्रत्येक राज्यामध्ये, आता तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये तर ह्या आपण सर्व स्तरावरमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये त्या आपल्याला दिसायला लागलं. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे, हा विचार आजही बहुसंख्याक आहे. हा राजकीय पातळीवर देखील बहुसंख्याक आहे आणि सामाजिक पातळीवर देखील बहुसंख्याक आहे, सांस्कृतिक पातळीवर देखील बहुसंख्याक आहे. परंतु जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशातलं जे ब्राह्मण्य आहे, म्हणजे हे सगळ्या चळवळीत दिसायला लागतं. म्हणजे ब्राह्मण हा सगळ्या चळवळीत आपल्याला दिसतो. ब्रिटिश काळापासून किंवा तत्पूर्वी सामाजिक सुधारणा, सतीप्रथा बंदी असेल, विधवा विवाह असेल, केशवपण असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सुधारणावादी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ब्राह्मण दिसतो. एवढंच नाही तर वर्गीय चळवळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की वर्गीय चळवळी म्हणजे रशियासारखी कम्युनिस्ट चळवळ, कामगार चळवळ, तिचं नेतृत्व देखील इथला ब्राह्मण वर्ग करतो आणि कदाचित त्या क्रांतीसाठी तो त्या विचाराला पुढे नेतो. परंतु हा जो समूह आहे, म्हणजे ब्राह्मण्याला जो धक्का लागण्याचा प्रकार असतो सामाजिक चळवळीत, की जाती उच्चाटनाचा मुद्दा असेल आणि समाजामध्ये या जाती उच्चाटनाच्या किंवा जाती निर्मूलनाच्या चळवळीचा नेता होण्याचं काम मात्र या वर्गाने केलं नाही. आणि याउलट हा जो वर्ग आहे, म्हणजे तो कोणत्याही विचारांचा असला तरी तो एक जाती व्यवस्था प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोपासण्याचं काम करतो, कारण तो वर्णव्यवस्थेत वरच्या स्थानी असतो. आणि म्हणून वरच्या स्थानी असल्यामुळे, वर्णव्यवस्थेमध्ये तो वरच्या स्थानी असल्यामुळे त्या स्थानाला धक्का देणाऱ्या चळवळी किंवा त्या जाती निर्मूलनाच्या असतील किंवा ब्राह्मण्याला नाकारणाऱ्या चळवळी असतील, त्या चळवळींमध्ये तो येत नाही आणि त्या चळवळींना तो कायम विरोध करत राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला धर्म लोकांमध्ये त्याने रुजवला, परंतु तो धर्मभोळेपणा म्हणून, धर्माची चिकित्सा किंवा धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी लोकांना कधीच उद्युक्त केलं नाही. हे सांगण्याचं कारण असं की आज बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली, पण या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी, जातींची आकडेवारी आली, परंतु जेव्हा धर्माच्या अनुषंगाने या आकडेवारीकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा ही आकडेवारी असं सांगते की 81% लोक या राज्यामध्ये हिंदू आहेत आणि 17% लोक मुस्लिम आहेत, 1.5% आदिवासी आहेत. आदिवासींची संख्या कमी होण्याचं कारण बिहारमधून झारखंड हा वेगळा प्रदेश निघाला, राज्य झालं आणि त्यामुळे आदिवासींची संख्या जी झारखंडमध्ये प्रामुख्याने होती ती वेगळी झाली आणि त्यामुळे बिहारसारख्या राज्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासींची संख्या निश्चितपणे कमी झाली. परंतु SC शेड्यूल कास्ट यांची लोकसंख्या 20% एवढी आहे. म्हणजे या 20% शेड्यूल कास्टला जर आपण पाहिलं तर तो आज बहुजन चळवळीच्या माध्यमातून देखील फुले आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो. बामसेबसारख्या संघटना असतील त्या देशभरात आहेत, काम त्यांचं आहे. त्यांची अधिवेशनं बिहारसारख्या राज्यामध्ये अनेक वेळा होतात. मग तिथला जो अनुसूचित जातीचा जो घटक आहे, 20% त्याची संख्या आहे, वेगळ्या जातींमध्ये तो विभागलेला आहे.
तर त्याला धर्माच्या अनुषंगानं हिंदू धर्मामध्येच गणलं जात आहे. कारण महाराष्ट्राच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली आणि 1956मध्ये जातीव्यवस्थेच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी आपल्या मानसिकतेमधलं ब्राह्मण्य झुगारून देऊन परिवर्तनाच्या नव्या चळवळी किंवा नव्या दिशेने जाण्यासाठी जी व्यवस्था दिली, त्या व्यवस्थेचा स्वीकार महाराष्ट्राच्या बाहेर अजून कितपत झाला हा नेमका प्रश्न आहे. परंतु तरीही या चिकित्सेमध्ये आपण न जाता बिहारच्या आता या लोकसंख्या जातनिहाय लोकसंख्येच्या ज्या अनुषंगाने आपण गेलो तर त्या ठिकाणी ओबीसींचे 2 गट पाडलेले आहेत. एक म्हणजे अतिपिछडा आणि एक पिछडा. अतिपिछडा हा 36% आहे, पिछडा 27% आहे आणि या दोघांना मिळून 63पेक्षा अधिक टक्केवारी यांची होते. मात्र ही संख्या मोठी असली, आता जात न्याय जनगणनेतून प्रत्येक जातीची एक अस्मिता उभी राहील, परंतु जातींच्या संख्येमध्ये जे जास्त आहेत ते नेतृत्व करतील असं नाही. तर जे परिवर्तनाचा विचार स्वीकारतात, जे परिवर्तनाचा विचार घेऊन चळवळी बांधतात, जे परिवर्तनाच्या विचारांना घेऊन राजकारण करतात, तेच सामाजिक पातळीवर देखील नेतृत्व करू शकतात. त्यांच्याच मागे जनता जाते. हा देखील या आकडेवारीतून बाहेर आलेला एक वास्तव असा घटक आहे. कारण जर कुर्मी समाजाची लोकसंख्या बिहारमध्ये जर 2.87% एवढीच असेल, म्हणजे 3%पेक्षाही कमी असेल आणि त्या जातीचा व्यक्ती सलग 3 टर्म त्या राज्याचा मुख्यमंत्री, 3 ते 4 टर्म त्या राज्याचा मुख्यमंत्री असेल, तर निश्चितपणे या बाबीचा आपण विचार केला पाहिजे की नेतृत्व समाज जे स्वीकारतो ते जातीच्या अनुषंगानं नाही, तर त्या नेतृत्वाचे विचार आपल्याला पुढच्या दिशेने नेणारे आहेत की नाही, त्यांचा पूर्वसुरी म्हणजे त्यांचा वैचारिक आदर्श, त्यांच्या वैचारिक चळवळी या कोणत्या पूर्वसुरी तत्त्वज्ञापासून आलेल्या आहेत, हे जनता अज्ञानात असली तरी ती नेमकेपणाने पाहत असते. हे ज्याच्यातून अधोरेखित होते. त्यामुळे बिहारच्या जातनिहाय जनगणनेतून ओबीसींची संख्या पिछडा आणि अतिपिछडा म्हणून मोठ्या प्रमाणात असली, ती 63% अधिक असली, शेड्यूल कास्टची 20% एवढी असली, तरी ही मोठी लोकसंख्या तिथल्या राजकारणाला, तिथल्या अर्थकारणाला, तिथल्या समाजकारणाला बदलण्यात, पूर्णपणे परिवर्तन करण्यात यशस्वी होऊ शकतात. परंतु वैचारिक नेतृत्व सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्या दिशेनं आलं पाहिजे. म्हणजे पुरोगामी म्हणून, परिवर्तनाची चळवळ म्हणून आपण ज्या लालू प्रसाद, नितीश कुमार यांच्याकडे पाहतो, त्यांना अजून या राज्यामध्ये देखील सामाजिक पातळीवर एक मोठा पल्ला गाठायचा आहे. हेच आजच्या त्यांच्या या जातनिहाय जनगणनेच्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. त्यामुळे नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांना एकत्रितपणे येऊन देखील अनेक आव्हानं आहेत. केवळ राजकीय सत्ता बदल करून किंवा ती अबाधित ठेवून फार मोठा बदल होऊ शकत नाही. त्या अनुषंगानं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक याही बदलांना त्याच वेगाने त्यांनी आकार दिला पाहिजे, हीच यातून आपण अपेक्षा करू शकतो. आणि बिहारच्या आकडेवारीने निश्चितपणे प्रस्थापितांना धक्का दिलेला आहे. त्यामुळे या आकडेवारीमुळे बिहारच्या राजकारणाची दिशा निश्चितपणे एका वेगळ्या दिशेने, अधिक वेगवान पद्धतीने जाणार आहे. ती परिवर्तनाच्या दिशेने जाणार आहे. पण ती परिवर्तनाच्या दिशेने जात असताना पूर्वसूरी देखील आपले परिवर्तनवादी, मानवतावादी आणि बंधुत्ववादी असले पाहिजे. हे ती चळवळ नक्कीच पाहणार. हेच यांच्या जातनिहाय जनगणनेतून आजचं आपल्याला होणारं प्राथमिक दर्शन आहे असं मानतो. आणि म्हणून बिहारची जातनिहाय जनगणना ही येणाऱ्या काळात एकूणच भारताच्या राजकारण, समाजकारण, सांस्कृतिककरण आणि अर्थकारण एवढंच नव्हे तर धर्मकारणावरही निश्चितपणे प्रभाव टाकेल, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.